स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये इंटरमोलिक्युलर फोर्सेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इंटरमोलिक्युलर फोर्सेस आणि काही लॉज आहेत. इंटरमोलिक्युलर फोर्सेसबरोबर आपल्याला काही लॉज करायचे आणि हे लॉज जो आहेत ते डायरेक्ट आपण बुकमधून करू शकतो, त्यामुळे मी याच्यामध्ये लिहिलेले नाहीत. आपण इथे फक्त इंटरमोलिक्युलर फोर्सेसच्या बद्दलच्या नोट्स आहेत त्या इथं मी काढलेल्या आहेत, त्या लिहून दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थित कर. आणि त्याच्यानंतर जे लॉज आहेत, जे गॅस लॉज आहेत, गॅसचे लॉज, हे सगळे गॅस लॉज आपल्याला बुकमध्ये मिळतात आणि त्याचे आपल्याला फक्त काय करायचे, स्टेटमेंट्स. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण इंटरमोलिक्युलर फोर्सेस काय आहेत ते पहिल्यांदा बघून घेऊ. इंटरमोलिक्युलर फोर्सेस दोन्ही टाईपचे असतात, ॲट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह, दोन्ही टाईपचे. म्हणजे मोलिक्युल्समध्ये जर दोन मोलिक्युल्स असतील आणि ह्या दोन मोलिक्युल्सच्यामध्ये ॲट्रॅक्शन आहे किंवा रिपल्शन, ॲट्रॅक्शन किंवा रिपल्शन दोन्हीपैकी काही असेल तर आपण त्याला बोलतो हे दोघं काय करत आहेत, दोन्ही मोलिक्यूल काय करत आहेत, इंटरॅक्ट करत आहेत, तर त्याला आपण इंट्रॅक्शन बोलतो. इंट्रॅक्शन ऑफ मोलिक्युल्स, त्याला आपण इंट्रॅक्शन बोलणार आपण मोलिक्युल्सचं. तर दोन मोलिक्युलच्या मध्ये ॲट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्स अगर तिथं असतील तर त्याला आपण इंटरमोलिक्युलर फोर्सेस म्हणतो. तर त्याच्या टाईप्स किती आहेत, त्याच्या एकूण 5 टाईप्स आहेत. तर पहिली टाईप कोणती आहे आपली, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. दुसरी आयन डायपोल इंटरॅक्शन. तिसरी डायपोल आणि इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन. फोर्थ हायड्रोजन बॉन्डिंग आणि फिफ्थ लंडन डिस्पर्शन फोर्सेस. आता डायपोल डायपोल इंटरॅक्शनमध्ये काय होतं की डायपोल ऑलरेडी अवेलेबल असतात दोन्ही मोलिक्युल्सच्या मध्ये. ह्याच्यावरती एक डायपोल असतं, ह्याच्यावरती एक चार्ज असतो, पोल असतो समजा पॉझिटिव्ह, आणि ह्याच्यावरती निगेटिव्ह. तर एकावरती पॉझिटिव्ह एकावरती निगेटिव्ह ऑलरेडी असेल तर त्या दोघांमुळे जे इंट्रॅक्शन होईल त्याला आपण डायपोल डायपोल इंटरॅक्शन म्हणणार. आता कधी कधी काय होतं, कधी कधी आपल्याला एखादा आयन दिलेला असतो, मग तो पॉझिटिव्ह आयन कॅटायन असेल, पॉझिटिव्ह आयन असेल किंवा निगेटिव्ह आयन असेल, आणि त्याच्या जोडीला त्याच्यामध्ये अट्रॅक्शन करण्यासाठी किंवा त्याच्याबरोबर इंटरॅक्ट करण्यासाठी इकडे एक मोलिक्यूल असेल. ठीक आहे. तर एक आयन आणि दुसरा मोलिक्यूल ह्यांच्यामध्ये जर इंटरॅक्शन होत असेल तर त्याला आपण आयन आणि डायपोल इंटरॅक्शन असं बोलणार. तिसरं इंटरॅक्शन काय आहे, डायपोल आणि इंड्यूस्ड डायपोल. आता डायपोल इंड्यूस्ड डायपोलमध्ये काय, एकावरती ऑलरेडी डायपोलमध्ये एकावरती ऑलरेडी चार्ज प्रेझेंट असतो आणि दुसरा जो असतो तो त्याच्यावरती कुठलाच चार्ज प्रेझेंट नसतो, तर त्याच्यावरती टेम्पररी चार्ज येतो. ठीक आहे. इंड्यूस म्हणजे त्याच्यावरती ऑलरेडी काही चार्ज नव्हता, फक्त त्याला आपण इंड्यूस केला, त्याच्यावरती चार्ज आपण डेव्हलप केला, तर त्याला आपण बोलणार इंड्यूस डायपोल. तर डायपोल आणि इंड्यूस डायपोल ह्या फर्स्टमध्ये आपण डायपोल डायपोल बघतोय आणि थर्डमध्ये आपण डायपोल इंड्यूस डायपोल बोलतोय. इथं डायपोल डायपोलचा अर्थ काय आहे की दोघांवरती ऑलरेडी चार्ज प्रेझेंट होता, ह्याच्यावरती एकावरती प्रेझेंट होता आणि एकावरती नव्हता. फोर्थ आहे हायड्रोजन बॉन्डिंग. नावावरूनच कळतं की त्याच्यामध्ये हायड्रोजन कोणाबरोबर तरी बॉन्ड करणार, तर त्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग बोलतो. आणि सगळ्यात जे कमजोर, सगळ्यात वीक फोर्सेस जे असतात, विकेस्ट सगळ्यात कमजोर इंटरमोलिक्युलर फोर्सेस असतात त्याला आपण लंडन डिस्पर्शन फोर्सेस बोलतो. आणि त्याचं दुसरं नाव वॅन डर वॉल्स फोर्सेस पण आहे. तर हे सगळे फोर्सेस आपल्याला करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा डायपोल डायपोल इंटरॅक्शन काय आहे ते बघून घेऊया. डायपोल डायपोल इंटरॅक्शन इज सीन अमॉंग पोलार मोलिक्युल्स. जे पोलार मोलिक्युल्स असतात त्याच्यामध्येच आपल्याला हे इंटरॅक्शन बघायला मिळतं, फक्त पोलार मोलिक्युल्समध्ये बघायला मिळतं. पोलार म्हणजे काय की असं मोलिक्यूल त्याच्यावरती दोन, समजा आपण HClचं एक्झाम्पल घेतलं, HCl, तर हायड्रोजन जो आहे तो क्लोरीनबरोबर अटॅच झाला आहे, तर हायड्रोजनवरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो आणि क्लोरीनवरती पार्शल निगेटिव्ह. तर आपण दोन पोल तयार होतात, एक पॉझिटिव्ह पोल एक निगेटिव्ह पोल, म्हणून एकाला आपण काय बोलतो आहे, डायपोल तयार होतो आहे. आणि ह्याच मोलिक्यूलला आपण काय बोलणार, पोलार मोलिक्यूल. पोलार मोलिक्यूल म्हणजे काय की त्याच्यावरती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे कोणावरती पॉझिटिव्ह असेल कोणावरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होत असेल आणि त्यामुळे जर कंपाऊंड फॉर्म होत असेल तर त्याला आपण पोलार मोलिक्यूल असं म्हणतो. तर दिस इंटरॅक्शन इज सीन अमॉंग पोलार मोलिक्यूल. डायपोल डायपोल फक्त आणि फक्त पोलार मोलिक्युल्समध्येच पाहिलं जातं. दिस इंटरॅक्शन इज ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन. म्हणजे काय की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या डिफरन्स म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जो आहे त्याच्यामुळे आपल्याला हा इंटरॅक्शन बघायला मिळतो आणि ह्या इंटरॅक्शनला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन बोलू शकतो. आपण जेवढे इंटरॅक्शन बघणार आहे ते सगळे इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शनच आहेत. सगळे जे आहेत ते काय आहेत, इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन. तर हे दोन पॉईंट सेमच असणार आहे सगळीकडे. तो दिस इंटरॅक्शन इज ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन, लेकिन कोणामुळं, नेबरिंग मोलिक्युल्समुळं. ठीक आहे. तर पहिला 2 पॉईंटमध्ये हे इंटरॅक्शन फक्त पोलार मोलिक्युल्समध्ये पाहिलं जातं आणि दुसरं
बाजूबाजूच्या नेबरिंग मोलिक्युल्समध्ये हे इंट्रॅक्शन असतं आणि त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक इंट्रॅक्शन बोलतो. हे 2 पॉईंट झाले. त्याच्यानंतर मग आपल्याला प्रश्न पडतो की पोलार मोलिक्युल्स म्हणजे काय, पोलार मोलिक्युलचा अर्थ काय. तर पोलार मोलिक्युल किंवा पोलार कोव्हॅलंट मोलिक्युल म्हणजे काय. आता द कोव्हॅलंट बॉन्ड, आता समजा कोणतं मोलिक्युल आपण म्हणलं, जसं HCl एक कोव्हॅलंट मोलिक्युल आहे, तर समजा HCl बनलं आहे, तर हा कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे त्याच्यावरती चार्ज डेव्हलप होतो, म्हणजे तो पोलार बनतो. पोलार बनतो म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो त्याच्यावरती, पार्शियल म्हणजे डेल्टा प्लस आणि डेल्टा मायनस. आता हे चार्ज डेव्हलप होण्याचं रिझन काय आहे. त्याचं रिझन एकच आहे की जे मोलिक्युल बनले आहे त्याच्यामध्ये एक आहे हायड्रोजन आणि दुसरा आहे क्लोरीन. तर हायड्रोजन आणि क्लोरीनमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जादा आहे, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. मग 2 ॲटम्स ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जास्त असेल, जर कोव्हॅलंट बॉन्ड बनवत असतील तर त्यांच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज येणारच. का, कारण त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जास्त आहे. तर एक्झाम्पल काय त्याचं, HCl मोलिक्युल. HCl मोलिक्युलमध्ये काय होतं आता बघूया आपण. HCl मोलिक्युलमध्ये काय होतं, हायड्रोजन ॲटम जो असतो त्याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो आणि क्लोरीनवरती निगेटिव्ह चार्ज तयार होतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, मग HCl मोलिक्युल जे आहे त्याला आपण काय बोलतो, पोलार मोलिक्युल. कोणतं मोलिक्युल, पोलार, कारण एकावरती पॉझिटिव्ह चार्ज आला आहे, एकावरती निगेटिव्ह चार्ज आला आहे. मग ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो तिकडे इलेक्ट्रॉनचा डेन्सिटी जास्त असते, जास्त इलेक्ट्रॉनचा शिफ्ट जो असतो तो स्वतःकडे खेचून घेतो. क्लोरीन जो आहे तो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजे तो स्वतःकडे इलेक्ट्रॉन क्लाउड जो असणार, चार्ज डेन्सिटी जी असणार आहे ती त्याच्याकडे जास्त असणार आहे. आता डायपोल मोमेंट काय आहे, आपण फिजिक्समध्ये पण बघितलेलं आहे. डायपोल मोमेंटच्या म्हणजे अनुषंगानं आपण त्याच्यावर थोडंसं बघितलं होतं. तर डायपोल मोमेंटला आपण म्यूने रिप्रेझेंट करतो. डायपोल मोमेंट एक प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन काय आहे, मल्टिप्लिकेशन. कोणाचं मल्टिप्लिकेशन आहे हे, चार्ज आणि जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज बनणार आहे त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इथं आहे, निगेटिव्ह चार्ज इथं आहे, तर दोघांमधलं डिस्टन्स समजा R आहे. तर हे Rला ह्या मॅग्नेट्यूड ऑफ चार्जने जर मल्टिप्लाय केलं, म्हणजे Qने Rला मल्टिप्लाय केलं तर मिळणार आपल्याला काय, डायपोल मोमेंट मिळणार. आणि डायपोल मोमेंट जी आहे ती काय असते, वेक्टर क्वांटिटी असते. डायपोल मोमेंट वेक्टर क्वांटिटी आहे आणि त्याचं युनिट जे आहे ते काय, कॅपिटल Dने आपण डिनोट करतो, डी बाय त्याचं युनिट आहे आणि त्याला आपण कॅपिटल Dने रिप्रेझेंट करतो. त्याची डायरेक्शन आपल्याला जर दाखवायची असेल तर ती ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला आहे तिकडून ॲरो दाखवायचा कोणाकडे, ज्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज आहे त्याच्याकडे. म्हणजे समजा आपल्याला HClवरती दाखवायचं असेल तर आपण हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह डेल्टा चार्ज तयार झालेला, तर तिकडून आपण ॲरो दाखवणार निगेटिव्ह डेल्टाकडे म्हणजे क्लोरीनकडे. ठीक आहे. आणि इथे एक अशी लाईन तयार करणार आपण. तर इथे मी तुम्हाला रिप्रेझेंट कसं करायचं दाखवलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावरती हे जे 4 डॉट मी दाखवले तिकडे 6 डॉट, तर हे काय आहेत, हे इलेक्ट्रॉन्स आहेत, क्लोरीनवरचे इलेक्ट्रॉन्स आहेत. क्लोरीनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात, त्यातले 6 इलेक्ट्रॉन मी इथं दाखवलेले आहेत, हे जे डॉटने दाखवले आहेत ते. आणि 7वा हायड्रोजनबरोबर इथं बॉन्ड बनवतो. आता इकडे जे डायपोल मोमेंट्स असतात पोलार मोलिक्युल्समधल्या, त्या परमनंट असतात, म्हणजे टेम्पररी डेव्हलप होत नाही चार्ज. हायड्रोजन आणि क्लोरीनवरती ह्याच्यावरती टेम्पररी नाही, हा परमनंट आहे. हा परमनंट पॉझिटिव्ह चार्ज येतो, हा परमनंट निगेटिव्ह, हा कधीही निघून जात नाही, हा कधीही बाजूला काढू शकत नाही, हे परमनंट फिक्सच असतो तिकडे. आता हे इंटरॅक्शन जास्त कुठे बघितलं जातं, डायपोल इंटरॅक्शन जो आहे ते जरा वीक आहे आणि जास्त आपण सॉलिड आणि लिक्विडमध्ये बघितलं जातं याला. त्याच्यानंतर डायपोल इंटरॅक्शन जे आहे, डायपोल मोमेंट जे आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत पोलार नेचरला. तर आपण लिहू शकतो की पोलार नेचर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डायपोल. इथं आपल्याला मी साईनमध्ये लिहिलं आहे, पण आपल्याला त्याचं सेंटेन्स बनवता येईल. पोलार नेचर इज डायरेक्टली proportional to dipole moment. तो पोलार नेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायपोल मोमेंट अँड पोलार मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉइलिंग पॉईंट. तर आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो की डायपोल मोमेंट आणि पोलार बॉइलिंग पॉईंटचं काय रिलेशन आहे. जैसी डायपोल मोमेंट जास्त असते त्याचा बॉइलिंग पॉईंटसुद्धा जास्त असतो. जिसका डायपोल मोमेंट ज़्यादा रहेगा उसका बॉइलिंग पॉईंट भी ज़्यादा रहेगा. डायपोल मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉइलिंग पॉईंट. त्यानंतर आपल्याला बघायचं होतं आयन डायपोल मोमेंट. इथे हे P आहे, ठीक आहे, हे P आहे, एक आयन डायपोल इंटरॅक्शन काय आहे, एक आयन आणि दुसरं मोलिक्यूल असणार आणि दोघांमध्ये इंटरॅक्शन असणार. दिस इंटरॅक्शन इज ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन आयन अँड पार्शियल चार्जेस ऑन पोलार मोलिक्यूल. म्हणजे एक पोलार मोलिक्यूल असणार आणि दुसरा असणार तो आयन असणार. आयन पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो. तर एक मोलिक्यूल आणि दुसरा आयन यांच्यामध्ये जर इंटरॅक्शन होत असेल तर त्याला आपण आयन डायपोल इंटरॅक्शन बोलू शकतो.
हे इंटरॅक्शन जे आहे ते जास्त करून आपण आयनिक कंपाऊंडमध्ये बघतो. जास्त आयनिक कंपाऊंड जसं सोडियम क्लोराईड, आपलं मीठ, हे एक आयनिक कंपाऊंड आहे. मग आयनिक कंपाऊंड जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केले तर त्याचं ॲक्वस सोल्युशन बनतं. तर ॲक्वस सोल्युशन ऑफ आयनिक कंपाऊंड ह्याच्यामध्ये हे इंटरॅक्शन जास्त बघितलं जातं. सो दिस इंटरॅक्शन इज सीन इन ॲक्वस सोल्युशन्स ऑफ आयनिक कंपाऊंड्स. जादा चार्ज असेल कॅटायनवरती तर आयन डायपोल इंटरॅक्शन जे असतं ते स्ट्रॉंग असतं. जेवढा आता समजा सोडियमवरती एकच पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि मॅग्नेशियमवरती 2 पॉझिटिव्ह चार्ज आहेत, तर आपण मॅग्नेशियम आणि सोडियमला जर कम्पेअर केलं तर ह्याची जी आयन डायपोल फोर्स असणार आहे तो वीक असणार आहे. का? कारण त्याच्यावरती एकच पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि मॅग्नेशियमवरती 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे ह्याचा आयन डायपोल फोर्स जो असणार आहे तो स्ट्रॉंग असणार आहे. सो आयन डायपोल स्ट्रॉंग कधी असणार? फोर्स ज्याच्यावरती जास्त चार्ज असेल त्याच्यावरती. सो मोर द चार्ज ऑन कॅटायन स्ट्रॉंगर इज द आयन डायपोल इंटरॅक्शन. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन. आता डायपोल आणि इंड्यूस्ड डायपोल म्हणजे काय की एक मोलिक्युलवरती डायपोल मोमेंट असणार, परमनंट असणार, पण दुसऱ्यावरती नव्हती. तर दुसऱ्यावरती आपण काय करणार? इंड्यूस करणार. म्हणजे एक पोलार मोलिक्यूल आणि दुसरा जर नॉन पोलार असेल तर एक पोलार मोलिक्यूल काय करणार? स्वतःवरती डायपोल आहेच, स्वतःवरती डायपोल मोमेंट आहे, पण दुसऱ्यावरती पण इन्फ्लुअन्स करून त्याच्यावरती पण डायपोल टेम्पररी तयार करणार. ठीक आहे, टेम्पररी डायपोल मोमेंट तयार करणार आणि दोघांमध्ये काय होणार? मग इंटरॅक्शन होणार. ठीक आहे. मग आता ह्याचं एक्झाम्पल आपण काय बघू शकतो? समजा एक स्कूल आहे, ठीक आहे, आणि एका स्कूलमध्ये एक शांत मुलगा आहे आणि एक आहे तो थोडासा बिघडलेला पोरगा आहे. तर हे बिघडलेला पोरगा म्हणजे पोलार मोलिक्यूल पकड आणि शांत आणि सभ्य मुलगा म्हणजे नॉन पोलार पकड. तर काय होणार की जेव्हा शाळेमध्ये गेल्यानंतर हा नॉन पोलार मोलिक्यूल जर पोलार मोलिक्यूलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर जेव्हा तो ह्याच्या इन्फ्लुएन्समध्ये येणार तेव्हा पोलार जो आहे तो त्याला स्वतःसारखं करायला बघणार, तो सुद्धा त्याला बिघडवायला बघणार. मग नॉन पोलार मोलिक्यूलसुद्धा काय करणार? ह्याच्याकडे अट्रॅक्ट होणार. ठीक आहे. म्हणजे काय? जेव्हा तो शाळेत जाणार तेव्हा पोलार मोलिक्यूल नॉन पोलार मोलिक्यूलला अट्रॅक्ट करणार, पण जेव्हा घरी जाणार हा नॉन पोलार मोलिक्यूल तेव्हा जर ह्याच्यापासून आपण त्याला बिघडलेल्या पोरापासून लांब केलं तर त्याच्यावरती काय त्याचा प्रभाव राहणार नाही. मग ह्याच्यामध्ये तेच होतं की जेव्हा पोलार मोलिक्यूल नॉन पोलार मोलिक्यूलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा पोलार मोलिक्यूल जो असतो तो इंड्यूस करतो डायपोल कोणावरती? सभ्य पोरावर, म्हणजे नॉन पोलार मोलिक्यूलवरती इंड्यूस करतो डायपोलला आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होतं आणि त्या इंटरॅक्शनला आपण डायपोल आणि इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन बोलतो. आता ह्याचं एक्झाम्पल आपल्याला जर घ्यायचं असेल तर अमोनिया आणि बेन्झिन. अमोनिया जो आहे तो पोलार आहे, अमोनिया काय आहे? पोलार. आणि बेन्झिन जो आहे C6H6 बेन्झिन जो आहे तो काय आहे? नॉन पोलार आहे. पण ह्या दोघांमध्ये इंटरॅक्शन होऊ शकतं जर अमोनियाने ह्याच्यावरती डायपोल इंड्यूस केला तर, आणि ज्यावेळेस हा त्याच्यापासून लांब जाणार त्यावेळेस हा परत नॉन पोलार बनणार. मग त्याचं एक्झाम्पल मी इकडे खाली कसं लिहायचं ते दिलेलं आहे, इकडे बघू शकतो की इकडे अमोनिया जो आहे, अमोनिया म्हणजे NH3ला मी असं लिहू शकतो. कसं लिहू शकतो? NH3ला N, त्याच्या तिन्ही साईडला हायड्रोजन अटॅच आहे, हायड्रोजन तिन्ही हायड्रोजनवरती प्लस डेल्टा, सो नायट्रोजनवरती मायनस डेल्टा आणि एक लोन पेअर इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावरती. आणि हा काय करतो? बेन्झिनवरती डायपोल इंड्यूस करतो. काय करतो? डायपोल इंड्यूस करतो. आणि त्याच्यामुळं काय होतं? त्याच्यामुळं मग दोघंसुद्धा काय करतात? एकमेकाला अट्रॅक्ट करतात आणि बेन्झिनवरती पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज तयार होतो तात्पुरता. हा काय असतो? टेम्पररी असतो. बेन्झिन जर ह्याच्यापासून लांब गेलं तर परत हा नॉन पोलार बनणार आहे. ठीक आहे. टेम्पररीच्या त्याच्यावरती डायपोल इंड्यूस झाले. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं होतं लंडन डिस्पर्शन फोर्स. लंडन डिस्पर्शन फोर्स काय? सगळ्यात वीक. दिस इंटरॅक्शन इज सीन इन नॉन पोलार मोलिक्युल्स अँड इनर्ट गॅसेस. जे नॉन पोलार मोलिक्युल्स असतात आणि इनर्ट गॅसेस असतात. इनर्ट गॅस म्हणजे काय? जे कोणावरती रिॲक्शन करायला जास्त इंटरेस्टेड नसतात. फॉर एक्झाम्पल ऑर्गॉन, निऑन वगैरे. मग आता ह्यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन बघितलं जातं ते लंडन डिस्पर्शन फोर्स. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज वॅन डर वॉल्स फोर्सेस बी बोलू शकतो आपण ह्याला. त्याच्यानंतर हे सगळ्यात विकेस्ट फोर्स आहे, सगळ्यात कमजोर इंटरॅक्शन असतं लंडन फोर्सेस. आणि हे इंटरॅक्शन जे असतं ते कोणामुळे होतं? दिस इंटरॅक्शन इज ड्यू टू मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनच्या मोशनमुळे हे इंटरॅक्शन पाहिलं जातं. ह्याची स्ट्रेंथ इन्क्रीज होते कधी? जर मोलेक्युलर साईज इन्क्रीज झाली तर. म्हणजे मोलिक्यूल जेवढा मोठा असेल तेवढी लंडन फोर्सेसची ताकद वाढते. लंडन फोर्सची ताकद कधी वाढते? ज्यावेळेस मोलिक्यूलची साईज जास्त असते. दॅट मीन्स इट्स स्ट्रेंथ इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मोलेक्युलर साईज. त्यानंतर कोणामध्ये बघितलं जातं?
ऑक्सिजन मोलिक्यूल, नायट्रोजन मोलिक्यूल, मिथेन, कार्बन मोनॉक्साईड, ह्या सगळ्यामध्ये आपण हे बघू शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला बघायचं हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग जसं आपण नाव बघतो त्यानुसारच आपल्याला कळतं की हायड्रोजन जो आहे तो कोणाबरोबर तरी बॉन्ड बनवतो आणि त्यामुळे आपल्याला काय मिळते, हायड्रोजन बॉन्डिंग. दिस ऑकर्स, हे कधी होतं, दिस ऑकर्स वेन अ हायड्रोजन ॲटम इज बॉन्डेड टू अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमबरोबर जर हायड्रोजन ॲटम बॉन्ड झाला किंवा असा ॲटम ज्याच्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल, जर एखादा एक इलेमेंट आहे समज किंवा ॲटम आहे त्याच्यावरती एक लोन पेअर आहे, फॉर एक्झाम्पल आपण नायट्रोजन घेऊ शकतो आणि हायड्रोजन जर त्याला अटॅच झाला तर यांच्यामध्ये आपल्याला कोणती बॉन्डिंग मिळते, हायड्रोजन बॉन्डिंग. कोणती, हायड्रोजन. सो हायड्रोजन बॉन्डिंग कधी होते, जेव्हा एखादा हायड्रोजन ॲटम दुसऱ्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला किंवा असा ॲटम ज्याच्याकडे एखादी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे त्याच्याबरोबर जर अटॅच झाला तर त्यावेळी जी बॉन्डिंग होते त्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग बोलतो. आता याची डेफिनेशन मी खाली लिहिलेली आहे. याची डेफिनेशन काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन हायड्रोजन ॲटम ऑफ वन मोलिक्यूल अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ऑफ अदर मोलिक्यूल. म्हणजे काय, जर दोन मोलिक्यूल आहेत तर ह्याच्यामधला हायड्रोजन मोलिक्यूल आणि दुसरा जो मोलिक्यूल आहे त्याच्यामधला जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट आहे त्याचा ॲटम, त्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटममध्ये आणि या हायड्रोजनमध्ये जे इंट्रॅक्शन होतं त्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो. एक्झाम्पल आपण बघतो, अमोनियामध्ये दिसतं, वॉटर मोलिक्यूलमध्ये दिसतं आणि हायड्रोजन फ्लोराईडमध्ये आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग दिसतं. आता एवढे सगळे जे इंट्रॅक्शन्स आहेत हे इंट्रॅक्शन व्यवस्थित करून गेले पाहिजे. एक ज्यावरती शॉर्ट नोट येऊ शकते किंवा डिफरन्स येऊ शकतो. मग डिफरन्सचे मुद्दे आपण लिहू शकतो याचे सगळे पॉईंट यूज करून. ठीक आहे. आता राहिले कोणते, गॅसेसचे लॉज. गॅसेसचे लॉज जे आहेत ते डायरेक्ट स्टेटमेंट्स आपल्याला जे बोल्डमध्ये दिलेले आहेत बुकमध्ये, डायरेक्ट हायलाईट करून डार्कमध्ये दिलेले जे स्टेटमेंट्स आहेत, बॉईल्स लॉ वगैरे, ते स्टेटमेंट फक्त करायचे आहेत, ओनली स्टेटमेंट्स. ठीक आहे, पेपरमध्ये येऊ शकतात. तर जेवढे काही लॉ असतील 3-4 ते त्याचे स्टेटमेंट्स फक्त करून जा आणि एवढं जे इंट्रॅक्शन दिले तेवढं करून जा. स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये ह्याच्यामधलंच जास्त करून येऊ शकतं. त्याची PDF मी तुला शेअर करतो.